पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान आज पार पडते। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आता आपल्या सोबत आहेत। त्यांनी त्यांच्या पत्नीसह मुलासह आज मतदान केलेले आहे। आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात। भाऊ, काय वाटतंय आज तुम्ही मतदान केले? सगळ्यात मोठा आनंद हा वाटतोय की या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो। नगरसेवकासाठी मतदान केलं, विधानसभेसाठी मतदान केलं आणि आज लोकसभेसाठी मतदान करतोय। माझं बालपण मला आज प्रचंड प्रमाणात आठवतंय की मला 30 वर्षापूर्वी कोणी म्हणलं नसतं की हा नगरसेवक आमदार होईल, आज खासदार बी होईल। पण हा आनंद इतका की माझ्या सगळ्या परिसरातले लोक आज माझ्या बाजूने कित्येक वर्षात आजही राहतील। पुणेकरांवर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि ती उमेदवारी पुणेकर सार्थ ठरतील आणि मला लोकसभेत पाठवतील। एक सामान्य नागरिक म्हणून नागरिकापासून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचतात, काय भावना आहेत तुमच्या? आज मी सामान्यच आहे, त्यामुळे माझ्या भावना ह्या आहेत की पुणेकरांचा उमेदवार आहे, पुणेकर मला लोकसभेत पाठवतील। अनेक आरोप प्रत्यारोप पेलून तुम्ही आज इथपर्यंत आलेले आहेत, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीची नीतीच येते, निवडणुका जिंकण्यासाठी कुठल्याही स्तराला जातात। अनेक लोकांना प्रचंड पैसा माझ्या काही उमेदवारांना देऊन ही निवडणूक हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या लक्षात आलं की ही निवडणूक हायजॅक होत नाही। काल पैसे वाटण्याचा प्रकार केला, अनेक गुन्हेगार आणले, काही लोक त्यांना मदत करताना दिसत होती, त्यामुळे मी आंदोलन केलं आणि त्यांनी त्यावेळेला आश्वासन दिले। बघू आता काय आहे ह्याच्या पुढे। आपल्या सोबत वहिनी देखील आहेत, आपण वहिनींसोबत बोलूयात। काय वाटतंय आज तुम्ही मतदान केलेलं आहे, एकूण 55 दिवस तुम्ही भाऊंसोबत प्रचारात देखील होते, काय सांगतात? हो, मी गेले 55 दिवस प्रचारामध्ये होते, सर्वसामान्य लोकांमध्ये फिरले, 6 विधानसभांमध्ये मी फिरले। लोकांच्या खूप चांगल्या भावना आहेत, भाऊंचं काम आहे, जिथे जाईल तिथे लोक सांगतायत की बाबा आमच्या भाऊंनी ही मदत केली, ते काम केले, त्यामुळं लोक मतदान करणार आहेत हाही विश्वास दिला गेलाय। आणि भाऊ आमचा पसंतीचा उमेदवार आहे, भाऊ आमचा आवाज दिल्लीत नेणार आहेत असं म्हणून लोक मतदान करणार आहेत आणि भाऊंना खासदार करणार आहेत। आपल्यासोबत त्यांचे मुलगा सुद्धा आहे, तर त्यांनी पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे। दादा, तू पहिल्यांदाच मतदान केलेलं आहे, वडिलांना केलेलं आहे, भावना काय? पप्पांची पहिली लोकसभा, माझं पहिलं मतदान हे घडून आलंय आणि आनंद आहे। एक युवक, एक तरुण पिढी म्हणून तू तरुण पिढीला काय सांगशील? एक युवक, एक तरुण पिढी म्हणून मी तरुण पिढीला हे सांगेल की माझ्या वडिलांनी नेहमीच युथ साठी एक चांगला स्टँड मांडलेला आहे। ड्रग्स का असना किंवा शिक्षण का असना, त्यासाठी आपण माझे वडील नेहमीच मदत करतात। 30 वर्ष झाले आज ते काम करतात आणि त्यांना हे सांगेल की एक वाईज डिसिजन घ्या आणि वोट करा। एकूणच आपण पाहिलं की मतदार हा सुज्ञान आहे आणि मतदाराला माहिती आहे की कोणाला निवडून द्यायचं, असं धंगेकरांनी आपल्याला आता सांगितलेलं आहे। प्रियांका परदेशी, राजगड न्यूज, पुणे।